भारत 2023 मध्ये नुकताच जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनलेला आहे. हे 5वी अर्थव्यवस्था बनला यापेक्षाही महत्त्वाचं ते म्हणजे ज्या देशाने 150 वर्ष भारतावर राज्य केलं, त्या ब्रिटनला मागे टाकून आपण 5वी अर्थव्यवस्था सर्वात मोठी बनलो, याचा आनंद आम्हाला खूपच जास्त होता. यात काही वेगळं नाही. पण विशेष याचं हे आहे, की भारत जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनली हे काय आणि कसं आहे त्याच्याबद्दलची थोडीशी संख्यात्मक आकडेवारीसोबत गुणात्मक प्रगतीही जाणून घेणं गरजेचं आहे. आपण कुणाला मागे टाकून 5वी अर्थव्यवस्था बनलो यापेक्षा आपण कसं बनलो आणि आपण पुढे काय बनणार आहोत हेही महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट सहित कंटेंट पर्यंतचा सगळा घटक या अंतर्गत पाहणार आहोत, ज्याद्वारे आपल्याला या संपूर्ण विषयाची माहिती आणि त्याच्याबद्दलचं संकल्पनात्मक ज्ञान मिळावं हा मूळ उद्देश आहे. तर आज जागतिक अर्थव्यवस्था जर ट्रिलियनमध्ये मोजली, ट्रिलियनमध्ये जर जगाची अर्थव्यवस्था मोजली तर ती जवळपास 105 ट्रिलियनची आहे वर्ल्ड इकॉनॉमी. आणि त्या वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये 105 ट्रिलियन पैकी अमेरिकेची अर्थव्यवस्था केवढी आहे, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था 26.8 ट्रिलियन एवढी आहे. 26.8 ट्रिलियन अमेरिका. तर चायना कुठे आहे? चायना आहे 19.3 ट्रिलियन डॉलरची आहे. सगळे आपण आकडेवारी डॉलरमध्येच बोलत आहोत. मग आता जेव्हा अमेरिका 26.8 वर दिसतो तर जवळपासच आहे चायना 19.3 ट्रिलियनवर. म्हणून अमेरिका आज चायनाला बऱ्यापैकी घाबरताना दिसतो किंवा चायनाला रोखण्याचा विचार तो करताना दिसतो. पण रोखणं खूप चॅलेंजेबल आहे हे अमेरिकेला माहिती आहे. म्हणूनच अमेरिका आपला खास मित्र जापान याला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय, कारण तिसरी अर्थव्यवस्था जगातली जापान आहे. पण अर्थव्यवस्था केवढी आहे? 4.4 ट्रिलियन डॉलरची. अमेरिका 26.8, चायना 19.3 आणि जापान 4.4 ट्रिलियन. आणि चौथी अर्थव्यवस्था आहे जर्मनी, जो 4.3 ट्रिलियन डॉलर्सची आहे. आणि हा जापान आणि जर्मनी देश केवढा आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था केवढी आहे याचा विचार केला तर भारताला अभिमान वाटण्याच्या ऐवजी आपल्या मर्यादा जाणून घेण्याची वेळ अजूनही आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण बाजूला चायना सर्वाधिक लोकसंख्या असतानाही क्षेत्रफळ तेवढं जास्त आहे जेवढं आमचंही आहे. तिथं चायना जर 19.3 ची इकॉनॉमी तयार करू शकतो, तर इंडिया 3.7 ट्रिलियन डॉलरची 5वी जगातली मोठी अर्थव्यवस्था असणं हे विशेष नाहीच असं म्हणावं लागेल आहे. पण आनंदाची बाब आहे की आमची अर्थव्यवस्था एवढी मोठी झाली याचा आनंद आहेच. आणि आम्ही 2025 पर्यंत 4थ्या क्रमांकावर जाणार आहोत असंही आम्ही विश्वासानं सांगतोय. याची काही कारणं आहेत. ती कारणं अशी आहेत: भारतामध्ये आर्थिक व्यवहाराची संख्या वाढलेली आहे, देशांतर्गत उत्पादनाचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंतवणुकीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, देशातील कार्यकारी वर्ग ज्याचं वय वर्ष 28 आहे अशा लोकसंख्येचा गट ऑलमोस्ट 60 कोटीपेक्षा जास्त आहे, जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. यामुळे उत्पादक वर्गाची लोकसंख्या जास्त असल्याने देशात जेवढं जास्त उत्पादन करणं शक्य आहे तेवढं उत्पादन करण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो, हा याचा पुरावाही आहे. आणि म्हणून भारत लवकरच कदाचित 4थ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावर सुद्धा पोहोचलेला आहे. यामुळे देशातील संख्यात्मक प्रगती वाढल्याची ही वास्तविकता आहे. खरं तर देशाअंतर्गत घडलेल्या घडामोडीचा परिणाम म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेला हा पुरावा आहे. हे एका बाजूला ट्रिलियनमध्ये आपली अर्थव्यवस्था आहे, पण याचा विरोधाभास दुसऱ्या बाजूला आहे. तो म्हणजे जीडीपीचं प्रपोर्शन बघितलं, ग्रोथ रेटमध्ये जीडीपीचा दर बघितला, तर या सर्व अर्थव्यवस्था ज्या जगातल्या टॉप 4 आहेत त्यांचा आकडेवारीचा पाठ असा असेल: अमेरिका 2.1%, सेकंड क्रमांकावर चायना 3%, जापान 1.1% आणि जर्मनी 1.9%. आणि भारत 7.2% जीडीपी चा ग्रोथ रेट चालू आहे.
म्हणजे या देशाला कितीतरी पटीनं आपण मागे टाकतोय जीडीपीच्या दरामध्ये, हे इथं स्पष्ट पुरावा दिसतो. पण हा पुरावा कसा आहे, तर आता ग्रोथ इंजिनचा आहे. जसं आपण म्हणतो ना की 10वीला 95% होते, 12वीला 75 पडले, ग्रॅज्युएशनला 55 पडले, आता मास्टरला फक्त 45% पडले. असं सध्या अमेरिका, जपान, जर्मनीची अवस्था आहे. आणि भारताची अवस्था कशी आहे, 10वीला 36%, 12वीला 45%, ग्रॅज्युएशनला 75%, आता मास्टर्सला 85%. याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था आता निघालेली आहे. आणि म्हणून लवकरच भारत आपल्या जीडीपीच्या माध्यमातून ट्रिलियन इकॉनॉमी ही अजून मोठी करायला हरकत नाही, हा विश्वास असणं साहजिक आहे. पण हे सगळं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणून देश किती मजबूत झाला ह्याचा पुरावा मिळतो. देशाच्या खिशात वाढलेल्या पैशाचा हा पुरावा आहे. इकॉनॉमीची जी एकूण व्यवहाराची व्यवस्था आहे, हा आकार जो आहे तो मोठा झालेला आहे. पण अर्थव्यवस्था फक्त मोठी होऊन चालत नाही, अर्थव्यवस्थेतली माणसंही मोठी व्हावी लागतात. आणि ती माणसं तेव्हा मोठी होतात जेव्हा देशातील सर्व लोकांना समान संधी, किमान संधी, रोजगार, पायाभूत सुविधांचा विकास, राहणीमान दर्जाचा विकास, लाईफ एक्सपेक्टन्सी, जीवन आयुर्मान, ह्या सगळ्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, इक्वेलिटी, हे सगळं जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्याचा ग्रोथ रेट हा रिअल समजला जात असतो. आज अमेरिका, त्यासोबत जपान, जर्मनी यामधला हा सगळा इंडेक्सचा पार्ट हा बऱ्यापैकी विकसित आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपलं इकॉनॉमीचं ट्रिलियनच्या स्वरूपामध्ये हे व्याप्त स्वरूपात घडलं असलं तरी रिअल दुसरा विरोधाभास आहे, दरडोई उत्पन्न मात्र खूप वर्स लेवलला आहे. कारण ह्या जगातल्या जेवढ्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्यांची लोकसंख्या मर्यादित आहे, त्यांचा खर्च मर्यादित आहे, लोकांकडे किमान रोजगार आहे. त्यामुळे त्या अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मजबूतरित्या योग्य डायरेक्शनमध्ये चाललेल्या दिसतात. पण भारतामध्ये पैसा भरपूर वाढत चाललाय देशाच्या अर्थव्यवस्थेकडं, परंतु देशातल्या लोकांकडे मात्र पैसा नगण्य किमान स्वरूपात आहे किंवा नाहीच. त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण, असमानतेचं प्रमाण, हिंसेचं प्रमाण, शोषणाचं प्रमाण, गरिबीचं प्रमाण वर्स लेवलला असल्याचं वास्तव पुरावा या अंतर्गत पाहता येतो. आणि म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम यांनी हे वाक्य उच्चारलेलं होतं, जेव्हा देशातील बेरोजगारी कमी होईल, दारिद्र्याचं प्रमाण कमी होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत विकसित देश बनेला आहे. आज इकॉनॉमी ट्रिलियननुसार मोठी झाली आहे, पण देशातील लोकांच्या हातातील पैसा वाढला नाही, लोकांच्या हातात रोजगार वाढला नाही. त्यामुळे गरीब लोकांचा श्रीमंत देश बनत चाललाय हे वास्तव आहे. श्रीमंत देश बनलाच पाहिजे, देश अजून मोठा झाला पाहिजे, देश मोठा व्हायलाच पाहिजे आहे. पण देशासोबत जेव्हा देशातील माणसंही मोठी होतात तेव्हा खऱ्या अर्थानं एक संतुलित विकास आणि योग्य दर्जात्मक प्रगती व्हायला वेळ लागत नाही, हा त्याचा पुरावा पाहायला मिळतो. आणि म्हणूनच जीडीपीचा दर आणि इकॉनॉमीची एकूण आकारमान ह्या दोन्हीमध्ये महत्त्वाचं आहे, ते म्हणजे दरडोई उत्पन्न आहे. आणि दरडोई उत्पन्नामध्ये या जगातल्या विकसित देशांच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत किंवा तेवढंच वर्स लेवलला आहोत. कारण देशातील एकूण लोकसंख्या आणि त्याच्यातील गरिबी दारिद्र्याखालील लोकसंख्या, ग्रामीण भागातील लोकसंख्या यांचा विचार केला तर योग्य तेवढी मनावी त्या दृष्टिकोनातून प्रगती आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही. पण आज या दृष्टिकोनातून विकेंद्रित स्वरूपात, विस्तारित स्वरूपात इकॉनॉमीचा विकास होणं आणि त्या दिशेत तसं धोरणाचा अंमल करणं याचाची अत्यावश्यक आहे, गरज आहे. आणि म्हणूनच आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे, भारत जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनला आणि त्यातल्या त्यात ब्रिटनला मागे टाकून बनला, ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु देश मोठा होताना देशातली माणसं लहान व्हायला नाही पाहिजे, माणसंही मोठी व्हायला पाहिजे. यासाठी सकारात्मक, संतुलित, समतोल विकासाच्या दृष्टिकोनातून काही बदल होण्याची आवश्यकता या अंतर्गत पाहणं गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश अजून विकसित देशाच्या यादीमधला खरा विकास गाठलेला आपला देश बनायला वेळ लागणार नाही. या दृष्टिकोनातून जीडीपी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचा ट्रिलियन इकॉनॉमीमधला आकारमान, ह्या दोन सोबत दरडोई उत्पन्नाचे ताळमेळ घालता आली तर खऱ्या अर्थानं आपली प्रगती योग्यरित्या फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मकही वाढल्याचा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. आनंद संख्यात्मक प्रगतीचा आहे, पण दुःख अजूनही गुणात्मक प्रगती न झाल्याचा आहे. त्यामुळे फक्त आर्थिक वृद्धी होऊन चालणार नाही, आर्थिक विकास होणं गरजेचं आहे.
आणि ज्या दिवशी आर्थिक वृद्धी व विकास दोन्ही एकमेकांच्या संतुलित काम करतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा उत्तम विकास चालल्याचा पुरावा पाहायला मिळेल आणि ती लवकरच भारत त्या दिशेत काम करेल याचा आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही. आशा व अपेक्षा नेहमीच असतात, पण त्यासोबत त्या दिशेत कार्याची सुरुवात झाली तर भारत जिंकायला खूप कमी वेळ लागेल, हे तेवढंच वास्तव आहे. या पद्धतीने भारताच्या या ट्रिलियन इकॉनॉमीचा आकार आणि जगातल्या 5व्या अर्थव्यवस्था बनण्याचं विशेष वैशिष्ट्य या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न एक छोटासा घटक म्हणून या सिरीजचा पार्ट अंतर्गत पाहत होतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या सिरीजमध्ये. थँक्यू.